नमस्कार, आहार रस चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा आपला व्हिडिओ आहे रेस्टॉरंटला एका व्हिजिट, जिथे आपण आस्वाद घेणार आहोत ऑथेंटिकेट पारंपरिक अशा आपल्या महाराष्ट्रीयन मराठी पदार्थांचं। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। तुम्हाला आवडला तर जरूर लाईक करा शेवटपर्यंत बघून, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आहार रस चॅनलला। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा व्हिडिओ आहे पूर्ण ब्रह्म, द लार्जेस्ट महाराष्ट्रीयन ह्या रेस्टॉरंटचा। आणि पुढे मी माहिती देत आहे। मी व्हिजिट केलं होतं, ती साईट आहे घोडबंदर रोड, मानपाडा, ठाणे इथे, आणि याचे टायमिंग आहे सकाळी 10:30 ते संध्याकाळी 10:30 वाजेपर्यंत। तर तुम्ही पण तुमच्या सिटीमध्ये चेकआउट करा की पूर्ण ब्रह्माची ब्रांच आहे का, आणि जरूर व्हिजिट करा। डेफिनेटली हे यांच्या चवीसाठी अतिशय फेमस आहे, आणि भारतात तसेच महाराष्ट्रात, भारतात तसेच US, जपानमध्ये सुद्धा यांच्या भरपूर देशांमध्ये यांच्या ब्रांचेस अवेलेबल आहे। तर आता एंटर करत आहोत आपण, आणि तुम्हाला बाहेर फलक दिसला ज्याच्यावरती मेनू लिहिले गेलेले होते, आणि एंट्री केल्याच तुम्हाला दिसतं आहे की एक भारतीय पद्धतीची बैठक इथे केली गेली आहे, जिथे तुम्ही फॅमिली मिळून असं बसून आपण जेवू शकतो। तर ही एक छान कन्सेप्ट आहे भारतीय बैठक आपली, मध्यभागी टेबल आहे। आणि हा जो डोअर आहे आपल्या जुन्या गावाकडे की कसं डिझाईन होतं दरवाजांचं, त्याप्रमाणे हा मला डोअर वाटला। आणि त्यांनी जो ॲम्बियन्सचा लुक आहे तो प्रॉपर महाराष्ट्रीयन पद्धतीचा लुक तयार केला गेला आहे इथे। पेंटिंगमध्ये बघाल तर असं छान ढोलताशाचं इथे आपण चित्र बघत आहोत, पेंटिंग बघत आहोत। सुरेख असा हा मराठमोळा ॲम्बियन्स आहे। बैठक पद्धत सोडून इकडे बाकी असं टेबल चेअरची पद्धत आहे बघा। आणि त्यांना जे जे बक्षिसं मिळाले आहेत ते इथं वॉलवरती छान डेकोरेट केले गेले आहेत त्यांच्याकडून। सुरेख असं हे रेस्टॉरंट आहे, आणि जे आपले मराठी पदार्थ आहेत जे आपण कधी म्हणजे माहिती नसतील किंवा लुप्त होत चालले असेल असे पदार्थ पण आपण इथे चाखू शकतो, चव त्याची घेऊ शकतो, किंवा आपण म्हणू शकतो की आस्वाद घेऊ शकतो। तर समोर तुम्हाला दिसतंय पूर्ण ब्रह्म हे रेस्टॉरंटचं नाव दिसतंय। तसेच विठोबा रुक्माईची मूर्ती आहे, आणि आपल्याला इथे काय काय डिशेस बघता येतील ह्याचं डिस्प्लेवरती पण बघायला मिळते आपल्याला इथे। शिरवाळे हा एक गोड पदार्थ आहे, जो कदाचित आपण माहिती असेल नसेल, कोणी खाल्ला नसेल सुद्धा, तर जरूर इथे डेफिनेटली तुम्ही खाऊ शकता। सोलकढी मी दरवेळेस प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये घेते, पण इथल्यासारखी सोलकढीचा टेस्ट मला कधीच कुठे मिळाली नाही बघायला। विठोबाची पेंटिंग आहे आपल्याला इथे दिसते। इकडे एका वॉलवरती वर्ल्ड मॅप पण लावला आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं यांच्या ब्रांचेस US, जपान, भारतामध्ये तर आहेतच आहेत, बाकी अजून बऱ्याच कंट्रीजमध्ये यांच्या ब्रांचेस आहेत। चला तर मग बघूया मेन्यूमध्ये आम्ही काय काय मागवलं। तर स्टार्टरमध्ये, ॲपिटायझरमध्ये आम्ही सर्वप्रथम घेतली आहे सोलकढी। तर ही जी सोलकढी आहे आम्ही 2/3 केली, तर म्हणजे एवढा फुल ग्लास भरून आपल्याला सोलकढी मिळणार। तर आम्ही 2/3 केली, तरीसुद्धा बरीच क्वांटिटी आपल्याला इथे मिळालेली आहे। पण टेस्ट वाईज जर बघाल तर वर्थ इट आहे, खूप सुंदर टेस्ट आहे, अतिशय अप्रतिम टेस्ट आहे याची। म्हणजे प्रॉपर रेसिपीनुसार बनवली गेलेली कळून येत होती। तसंच आम्ही स्टार्टर जे मागवलं त्याच्यासोबतच्या चटण्या इथे आल्या, ग्रीन चटणी, एक खजूर आणि टॅमॅरिंड म्हणजे चिंचेची चटणी, दही आणि शेंगदाण्याचा कूट घालून ते एक होती चटणी। तर आम्ही इथे मागवलं प्लॅटरमध्ये आम्हाला मिळाले आलू वडी, कोथिंबीर वडी, बटाटे वडा, आणि कचोरी होती ज्याच्यामध्ये मटारचं स्टफिंग होतं। तर अशी ही कचोरी,
तर ह्याचा सेट घेऊ शकतात तुम्ही 4, 6, 9 अशा प्रकारे सेट घेऊ शकतात. तर आम्ही 4चा मागवलेला हा प्लॅटर. आणि अजून एक 5वा आयटम होता तो म्हणजे साबुदाणा वडा, जो त्यांनी आम्हाला गरमागरम ह्याच्यानंतर लगेच सर्व केलेला. तर बघू शकता की त्या प्लॅटरमध्ये इतके सगळे प्रकार आले आहेत. साबुदाणा वडा, बटाटे वडा, कोथिंबीर वडी, आळू वडी आणि कचोरी, मटार कचोरी. आता मेन कोर्सकडे वळूया. तर आम्ही इथे ऑर्डर केलेल्या थाली, तर एक होती वराडी थाली. वराडी थाळीमध्ये छान काकडी शेंगदाण्याची कोशिंबीर आलेली आहे, ठेचा, लिंबू, कांदा, श्रीखंड होतं, हे सुद्धा त्यांनी स्वतः इन हाऊस बनवलेलं कळत होतं चवीनुसार. ही छान कढी होती, मस्त वरण इथे दिलं गेलं होतं घट्टसर. सोबत होती शेव भाजी आणि ही होती वांग्याची भाजी मसाल्याची. आणि चून म्हणतात बऱ्याच ठिकाणी किंवा पिठलं म्हणतात, असं हे पिठलं होतं. ह्या थालीमध्ये आम्हाला मिळाली होती भाकर आणि सोबत ना स्टार्टरसुद्धा होतं, म्हणजे एक आळूवडी आणि बटाटे वडा असं हे स्टार्टरसुद्धा होतं आणि तळलेला पापड. ही थालीमध्ये पुढची थाली बघूया, श्रावण स्पेशल महाराष्ट्रीयन थाली. तर ह्या थालीमध्ये काय काय होतं मी सांगते. ह्याच्यामध्ये होती पाटोड्याची भाजी, त्याचा हा रस्सा आहे, वरण, ही आहे पुन्हा कढी. तर बऱ्यापैकी सेम मेन्यू होता म्हणू शकतो आपण. अगेन ही शेंगदाणा काकडीची कोशिंबीर आणि सुंदर असं हे श्रीखंड, ठेचा ह्या होत्या. याच्यामध्ये मसाला पुऱ्या, भाकरीच्या ऐवजी इथे मसाला पुरी मिळालेली. ही एक पाटोडी आहे मोठी आणि तिच्यासाठी तो रस्सा होता. आणि अगेन याच्यात स्टार्टर आणि पापड होता. स्टार्टरमध्ये आळूवडी आणि बटाटे वडा त्यांनी आपल्याला सर्व केलेला. अशा प्रकारे ही श्रावण थाली आहे. आणि दोन्ही थालीमध्ये मी सांगते की आम्हाला राईस पण मिळालेला, एकात प्लेन राईस होता आणि एकात मसाले भात होता. तर तो त्यांनी नंतर आम्हाला आणून दिलेला. आता मेन्यू कार्ड तुम्ही बघू शकता इथे, मेन्यू आणि त्याचे रेट्स आहेत. तर तुम्ही रेट बघत असाल, पण रेटच्या मानाने क्वांटिटी पण तशीच मिळते आपल्याला. तर बऱ्यापैकी क्वांटिटी असल्याने आणि चव, बाकी आम्ही फर्स्ट टाईम इथे व्हिजिट केलेलं, तर चव तर छान होतीच, पण आपण म्हणतो ना की मसाल्याचं जास्त खाल्लं की ॲसिडिटी वगैरे बऱ्याच दुसऱ्या रेस्टॉरंटला मी अनुभवलं आहे. पण इथे मला तसं अजिबात वाटलं नाही, कुठेच त्रास वाटला नाही मसाल्याच्या भाज्या खाऊन. तर अतिशय सुरेख पद्धत होती बनवण्याची. तर अशा हे थालीचे प्रकार आहेत. ॲपेटायझरमध्ये काय काय मिळू शकतं ते आहे. तर हे सगळे पदार्थ वेगवेगळे असतात, तर त्याच्यामुळे आम्ही प्लॅटर मागवलं ज्याच्यात याचे 5 प्रकार आले होते. तर असे हे थालीचे प्रकार आहेत बघा. आणि हे आहे स्वीट डिश सगळ्या, गाजर हलवा, गुलाबजाम, नारळाचा लाडू, चिरोटे, त्याचे 6 पीस इकडे तुम्हाला मिळतील 250मध्ये ऑलमोस्ट. मूगडाळ हलवा, गुळशेला हे आपली जुनी डिश आहे, ती पण नक्की ट्राय करून बघा. मोदक आहे, श्रीखंड आहे, राईसमधले प्रकार आहेत बघा, स्टीम राईस, गोला भात, भाजीमधले प्रकार आहेत, भाजीचे वेगवेगळे कॉम्बोज आहे. हे खूप छान ऑप्शन आहे, भाकरीचे कॉम्बो आहे, म्हणजे 2 भाकरी येतील तुम्हाला आणि 1 भाजी तुम्ही घेऊ शकता. जर थाली नसेल घ्यायची तर हे कॉम्बो खूप छान ऑप्शन वाटलं आहे मला. तर डेफिनेटली हे तुम्ही ट्राय करू शकता. पाटोडी रस्सा आहे, मासवडी रस्सा आहे, वांग्याचं भरीत, रावण पिठलं, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बोज तुम्ही ट्राय करू शकता. आणि इवन तिथले मॅनेजर पण तुम्हाला हेल्प करतील, जर तुम्हाला काही सजेस्ट, म्हणजे त्यांच्याकडून काही सजेस्ट असेल ते करतील तसं. ब्रंचचे पण ऑप्शन आहेत, तर वीकेंडला जर कोणी डायरेक्ट ब्रेकफास्टला वगैरे नसेल जमत तर डायरेक्ट ब्रंचला पण तुम्ही जाऊ शकता, तर त्याच्यासाठी पण इकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर थोडे पॉझिटिव्ह पॉईंट्स बघूया ह्या रेस्टॉरंटचे. क्वालिटी आणि क्वांटिटी वाईज हे हॉटेल खूप छान वाटलं आहे मला. सेकंड इज सगळं महाराष्ट्रीयन ऑथेंटिकेट टेस्ट असलेलं फूड आहे. कॉस्ट वाईज मीडियम प्राईज लेवल आहे, पण क्लीनलीनेस, सर्विस, बाकी सगळं उत्तम आहे. नेगेटिव्ह पॉईंट नाही तसं डायरेक्ट नाही म्हणता येत, पण एकच गोष्ट आहे की कार पार्किंग अवेलेबल नाही. जे या ब्रांचला मी व्हिजिट केलं तर थोडा कार पार्किंगचा इश्यू वाटला आम्हाला, पण बाकी इन ऑल सर्व चांगलं आहे.
तर अशा प्रकारे पूर्णब्रह्म रेस्टॉरंटचं मी तुम्हाला माहिती दिली आहे. तर डेफिनेटली तुमच्या सिटीमध्ये चेकआउट करा की यांची ब्रांच आहे का, आणि डेफिनेटली व्हिजिट करा. त्यांची स्टोरी जर तुम्हाला बघायची असेल तर हे बारकोड आहे इथे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. आहाररस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आत्ता शेवटपर्यंत तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा. आणि तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हसोबत जर कोणी व्हिजिट करत असेल पूर्णब्रह्म ह्या रेस्टॉरंटला तर डेफिनेटली हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा यातली माहिती मिळेल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.